नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय माता दी. 22 तारखेपासून नवरात्री सुरू होत आहे. नवरात्री म्हटलं की आपल्याला देवीची भक्ती, 9 दिवसांची साधना आणि 9 रंगांची शोभा आठवते. प्रत्येक वर्षी आपण वेगवेगळ्या रंगांमध्ये देवीची उपासना करतो. हे रंग फक्त परंपरा नाहीत, तर ते आपल्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा, शांतता आणि समृद्धी घेऊन येतात. तर या 2025च्या नवरात्रीमध्ये आपण या काळामध्ये 9 दिवस, 9 रंग, 9 देवी आणि 9 नैवेद्य आणि 9 मंत्र या सर्वांचा विशेष योग आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करावे, कोणत्या देवीची पूजा करावी, कोणते नैवेद्य अर्पण करावे, कोणत्या फुलांनी पूजन करावे आणि कोणता मंत्र जपल्याने देवी प्रसन्न होईल. ही सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक दिवसाची माहिती तुमच्यासाठी खास आहे. चला तर मग सुरुवात करूया या नवरात्रीच्या या पवित्र प्रवासाला. पहिला दिवस 22 सप्टेंबर, त्या दिवशी सोमवार. रंग पांढरा. देवीचं रूप शैलपुत्री माता. तर रंग पांढरा आहे. तर शांतता, पवित्रता व अध्यात्माचं प्रतीक आहे. त्या दिवशी देवीला नैवेद्यामध्ये शिरा किंवा दुधात केलेले गोड पदार्थ नैवेद्यामध्ये अर्पण करावे. त्या दिवशी देवीला पांढरा फूल किंवा पांढरा मोगरा हा अर्पण करावा. आणि पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी शैलपुत्री देवीचा मंत्र आहे, ओम देवी शैलपुत्रये नमः, या मंत्राचा जप करावा. आता महत्व काय आहे, तर या दिवशी पांढरा रंग धारण केल्याने जीवनात शांती व पवित्रतेची ऊर्जा वाढते. दुसरा दिवस आहे 23 सप्टेंबर, वार आहे मंगळवार. त्या दिवशी लाल रंग आहे. तर देवीचं रूप आहे ब्रह्मचारिणी माता. तर लाल रंग म्हणजे धैर्य, प्रेम आणि शक्तीचं प्रतीक आहे. त्या दिवशी देवीला साखर आणि फळं अर्पण करावे. फुलामध्ये लाल रंगाचं जास्वंदीचं फूल आहे, ते देवीला अर्पण करावं. आणि ब्रह्मचारिणी देवीचा मंत्र आहे की ओम देवी ब्रह्मचारिणे नमः, या मंत्राचा जप करावा त्या दिवशी. आता महत्व काय आहे, तर लाल रंग धारण केल्याने आत्मविश्वास वाढतो, संकटांवर मात करण्याची ताकद मिळते. तिसरा दिवस म्हणजे 24 सप्टेंबर, त्या दिवशी आहे बुधवार आणि निळा रंग. देवीचं रूप आहे त्या दिवशी चंद्रघंटा माता. रंग आहे ब्ल्यू कलर म्हणजे गडद निळा रंग. तर हा ब्ल्यू रंग गूढता, शक्ती व स्थैर्याचं प्रतीक आहे. त्या दिवशी देवीला दूध आणि खीर, दुधापासून बनवलेले पदार्थ, खीर हे नैवेद्यात अर्पण करावे. आता फुलांमध्ये निळ्या फुलाचे अपराजिताचं फूल आहे किंवा निळा नीलकमल आहे, हे फूल अर्पण करावं. त्या दिवशी चंद्रघंटा मातेचा दिवस आहे, म्हणजे त्या दिवशी मंत्र आहे ओम देवी चंद्रघंटायै नमः, या मंत्राचा सतत 108 वेळा जप करा किंवा दिवसभर या मंत्राचं नामस्मरण करा. तर या दिवशी निळा रंग धारण केल्याने आरोग्य सुधारते व आत्मबल वाढते. चौथा दिवस 25 सप्टेंबर, त्या दिवशी वार आहे गुरुवार आणि रंग आहे पिवळा. देवीचं रूप आहे कुष्मांडा माता. तर पिवळा रंग हा आनंद, उत्साह आणि बुद्धीचं प्रतीक आहे. तर त्या दिवशी देवीला नैवेद्यामध्ये पुरी भाजी किंवा गोड पुरी अर्पण करावी. फुलांमध्ये पिवळ्या झेंडूचं फूल देवीला अर्पण करावं. आणि कुष्मांडा देवीचा मंत्र आहे की ओम देवी कुष्मांडायै नमः, या मंत्राचा सतत जप करा किंवा 108 वेळा जप करा. तर पिवळा रंग धारण केल्याने कुटुंबात आनंद व सौख्य वाढते. पाचवा दिवस 26 सप्टेंबर, शुक्रवार आहे त्या दिवशी आणि रंग आहे हिरवा. तर देवीचं रूप आहे स्कंद माता. तर हिरवा रंग हा समृद्धी, आरोग्य आणि शांतीचं प्रतीक आहे. त्या दिवशी देवीला केळी अर्पण करावी प्रसादामध्ये, नैवेद्यामध्ये. आणि फूल आहे तर मोगरा किंवा चमेलीचं फूल अर्पण करावं. आणि मंत्र आहे देवीचा की ओम देवी स्कंद मातायै नमः, या मंत्राचा सतत जप करावा. तर हिरवा रंग धारण केल्याने घरात समाधान व ऐश्वर्याची वाढ होते. सातवा दिवस म्हणजे 27 सप्टेंबर, शनिवार आहे. तर करडा रंग म्हणजे ग्रे रंग, ग्रे कलर. तर देवीचं रूप आहे कांत्यायनी माता. तर हा ग्रे रंग स्थैर्य, शिस्त व धैर्याचं प्रतीक आहे. त्या दिवशी देवीला नैवेद्यामध्ये गुळ आणि मध अर्पण करावं. फुलांमध्ये गुलाबाचं फुल अर्पण करावं. आणि मंत्र आहे की ओम देवी कांत्यायनै नमः, या मंत्राचा सतत जप करावा. तर हा ग्रे रंग, राखाडी रंग, संकटावर मात करण्याची शक्ती देतो. आता सातवा दिवस आहे 28 सप्टेंबर, त्या दिवशी आहे रविवार आणि रंग आहे नारंगी रंग.
आणि देवीचं रूप आहे कालरात्री माता. तर नारंगी रंग हा ऊर्जा आणि साहस आणि विजयाचं प्रतीक आहे. त्या दिवशी देवीला नैवेद्यामध्ये गुळाचे बनवलेले पदार्थ अर्पण करावे, फुलांमध्ये झेंडूचं फुल अर्पण करावं आणि देवीचा मंत्र आहे की ओम देवी कालरात्रे नमः या मंत्राचा सतत जप करावा. तर नारंगी रंग नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मकता वाढवते. आता 8वा दिवस म्हणजे 19 सप्टेंबर. त्या दिवशी आहे सोमवार आणि रंग आहे मोरपंखी रंग आणि देवीचं रूप आहे महागौरी माता. तर मोरपंखी रंग हा सौंदर्य, शांती व समृद्धीचं प्रतीक आहे. त्या दिवशी देवीला नैवेद्यामध्ये नारळ व खोबऱ्याचे गोड पदार्थ आहेत ते अर्पण करावे. नारळापासून बनवलेले पदार्थ गोड अर्पण करावे, फुलांमध्ये पांढरी फुले अर्पण करावी आणि देवीचा मंत्र आहे की ओम देवी महागौरे नमः या मंत्राचा जप करावा. आता हा रंग धारण केल्याने जीवनात आनंद व प्रेम वाढते. 9वा दिवस. त्या दिवशी आहे मंगळवार आणि रंग आहे गुलाबी रंग. देवीचं रूप आहे सिद्धिदात्री माता. रंग गुलाबी प्रेम व आपुलकी व आध्यात्मिकतेचे प्रतीक आहे. त्या दिवशी देवीला नैवेद्यामध्ये खीर आणि तुपापासून बनवलेले पदार्थ अर्पण करावे, खीर अर्पण करावी, फुलांमध्ये गुलाबाचं फुल अर्पण करावं आणि मंत्र आहे देवीचा की ओम देवी सिद्धदात्रे नमः या मंत्राचा जप करावा. तर गुलाबी रंगाने मन प्रसन्न होते आणि देवीच्या कृपेने सिद्धी प्राप्ती होते. तर भक्त हो, नवरात्र म्हणजे फक्त देवीची पूजा नाही, तर आपल्या मनाचा, शरीराचा आणि आत्म्याचा शुद्धीकरणाचा हा उत्सव आहे. प्रत्येक दिवशी रंग बदलतो, देवीचं रूप पण बदलतं, पण भक्ती भावना तीच राहते. या 9 दिवसात आपण जर श्रद्धा, संयम आणि भक्तीने देवीची उपासना केली तर देवी आपल्याला नक्कीच सुख, शांती आणि समृद्धी देते. तर या वर्षीच्या नवरात्रीत तुम्ही या 9 रंगांचा, 9 नैवेद्यांचा आणि 9 मंत्रांचा, 9 वेगवेगळी फुलं अर्पण करायची, हे सर्व नक्की अर्पण करा, नक्की अंगीकार करा. तर देवीची कृपा तुमच्यावर सदैव राहो हीच मी देवी मातेला प्रार्थना करते. माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी बरोबर शेअर करा. जय माता दी.